मंडळी, कडक उन्हाचं आलं की आपल्याला काहीतरी थंड रिफ्रेशिंग प्यावं असं वाटतं. आज आपण असंच एक पेय करणार आहोत, जे थंडगार तर आहेच आणि तेवढेच आरोग्यदायी पण आहे. तर आज आपण पाहणार आहोत नारळाच्या दुधापासून केलेली सोलकढी. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता मी इथं ओल्या नारळाचे असे तुकडे घेतलेले आहेत. तुम्ही हवा असेल तर ओला नारळ खवून सुद्धा घेऊ शकता. इथं मी साधारण एक 1.5 नारळ त्याचे तुकडे घेतलेले आहेत. आता ह्या मिक्सरच्या भांड्यात मी काही आल्याचे तुकडे घेतलेत. साधारण एक 1.5 इंच आल्याचे तुकडे घेतलेत, एक 5-6 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात आणि 1-2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. आता जर तुम्हाला ही उपवासाला करायची असेल तर ह्यातले लसूण तुम्ही स्किप करू शकता. तसंच एक चमचाभर जिरे घेतलं आणि हे मिक्सरमधनं थोडं बारीक करून घेतलं. आता ह्याच्यात पाणी घालून पुन्हा एकदा मी ह्याची छान पेस्ट करून घेते. हे बघा, इथं अशी छान पेस्ट झाली आहे. आता आपल्याला ही वस्त्रगाळ करायची आहे आणि हे नारळाचं दूध आपल्याला त्यातून काढून घ्यायचंय. एक स्वच्छ असं पांढरं पातळ कापड मी घेतलंय, त्यात ही सगळी पेस्ट काढली आहे आणि ती आता वस्त्रगाळ करून घेते आणि त्यातून नारळाचं दूध काढून घेते. हे बघा, चांगलं पिळून पिळून असं आपल्याला हे नारळाचं दूध काढून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता मस्त दाटसर असं हे नारळाचं दूध आपल्याला मिळत आहे. आता आपण आलं, लसूण, मिरची, जिरे मिक्सरमधूनच बारीक केलेले आहेत, त्यामुळे त्याची सुद्धा पेस्ट तयार होते आणि आपल्याला छान चव आपल्या सोलकढीला येते. वेगळी पेस्ट करून टाकली तर मध्ये मध्ये दाताखाली मिरची, लसूण येण्याची शक्यता असते, ती ह्याच्यात नाही. आता आपल्याला असं साधारण 2 ते 3 वेळा करायचं आहे. पुन्हा तो चौथा मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेला आहे. पुन्हा थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व बारीक करून घेतलंय. परत आता आपण हे वस्त्रगाळ करून घेऊया. सोलकढी अगदी आरोग्यदायी आहे. आता ही सोलकढी जी होते ती अतिशय आरोग्यदायी आहे, पित्तशामक आहे, उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी आहे आणि पचनशक्ती सुधारण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. आता बघा, दुसऱ्यांदा सुद्धा मी हे छान वस्त्रगाळ करून त्यातलं दूध काढून घेतलंय आणि आता तुम्ही बघू शकता थोडंसं पातळ असं आपल्याला हे दूध मिळत आहे. अजून सुद्धा एकदा मी हे मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे थोडंसं पाणी घालून आणि पुन्हा एकदा हे वस्त्रगाळ करून घेणार आहे. तुम्हाला जर अगदी दाटसर हवं असेल तर तुम्ही 2दाच मिक्सरमधनं बारीक केलं तरी सुद्धा चालतं. तशी करायला खूपच सोपी अशी ही सोलकढी आहे. तुम्ही उन्हाळ्यात नक्की करून पीत जा. फक्त नारळ फोडणे आणि खवळणे हे कष्ट आहेत, पण हल्ली ओला नारळ सहज मिळतो. ओल्या नारळाचे तुकडे भाजीवाल्यांकडे सहज मिळतात, त्यामुळं ते कष्टच तुम्हाला स्किप करता येतील. हे बघा, आता मी 3दा हे मिक्सरमधनं बारीक केलंय आणि असं छान नारळाचं दूध आपल्याला मिळालेलं आहे. आता जो उरलेला चौथा आहे त्याच्यात आलं, लसूण, मिरची आहे, त्याच्यामुळे मी त्याची चटणी करू शकते. तुमच्याकडे काही एखादी रेसिपी आहे का, असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आता ह्याच्यात आपण थोडीशी साखर, चवीनुसार मीठ आणि थोडंसं सेंधव मीठ घालणार आहोत. तसंच आपण ह्याच्यात कोकम आगळ घालणार आहोत. आता कोकम आगळ वेगळं, कोकम सिरप वेगळं, ते गोडसर असतं. कोकम आगळ किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतं. आता मी सोलकढी करताना साधारण 1 नारळ असेल तर 1 लिटर पाणी घेते आणि हा एक मोठा चमचा कोकम आगळ घेते. आता इथं आपण 1.5 नारळ घेतलाय, त्यामुळे मी इथं 1.5 लिटर पाणी वापरलेलं आहे आणि 1.5 चमचा कोकम आगळ वापरलेला आहे. बघा, कोकम आगळ घातल्यानंतर काय मस्त गुलाबी असा रंग सोलकढीला आलेला आहे. आता इथं तुम्ही चव बघून मीठ, साखर ॲडजस्ट करू शकता आणि ही सोलकढी आपली तयार झालेली आहे. बघितलं, करायला किती सोपी ही सोलकढी आहे आणि तेवढीच आरोग्यदायी, पौष्टिक अशी ही आहे. पित्तशामक, पचनाला मदत करणारी, शरीराला थंडावा देणारी अशी ही सोलकढी तयार आहे. कोकम आगळ आणि नारळाच्या दुधापासून केलेली ही सोलकढी अतिशय चविष्ट होते. आता ही थंड करायची आणि बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालून सर्व करायची. मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा.
त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कसे करायचे हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.